पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 13 वचन 1 पासून आम्ही वाचतो. येशू शिष्याचे पाय धुतो. आम्हाला माहित आहे येशूने शिष्याचे पाय धुतले. शेवटच्या भोजनाच्या दिवशी म्हणजे पास्का सणाच्या दिवशी येशूने सर्व शिष्यांना एकत्र केलं आणि त्यांना भोजनासाठी म्हणून बसवलं, शेवटचं भोजन. आणि मग काय झालं, बसल्यानंतर येशू उठला आपल्या जागेवरून. आणि उठल्यानंतर मग येशूनं काय केलं, एक कपडा घेतला, अंगोचा घेतला, त्यांनी कमरेस बांधला. आणि मग कमरेस बांधून त्यांनी एक भांड घेतलं, गंगाळामध्ये पाणी घेतले. आणि मग तो प्रत्येक शिष्याच्या जवळ जाऊन, म्हणजे शिष्य लोक बसून होते, आणि मग येशू त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला, म्हणजे गुडघ्यावर झाला. आणि येशू शिष्याचे पाय धुवू लागला. तेव्हा पेत्रानं म्हटलं का, प्रभूजी तुम्ही माझे पाय धुवायचे नाही. तर येशू काय म्हणाला, येशू म्हणाला, जर मी तुझे पाय धुतले नाही तर तुला माझ्यासोबत स्वर्गामध्ये जागा नाही, तुझा वाटा नाही. मग तो पेत्र म्हणाला, मग गुरुजी तुम्ही मग माझे फक्त पाय नाही तर माझे संपूर्ण शरीर धुवा. येशूने काय म्हटलं, ज्याचं स्नान झालेलं आहे त्याला पाया केली, दुसरं काही धुवायची गरज नाही. आणि परत येशू म्हणतात, तुम्ही सर्व शुद्ध आहात, परंतु तुमच्यापैकी एक जण शुद्ध नाही. याच्यामध्ये आम्ही पाहतो शरीर शुद्ध आणि मन शुद्ध. म्हणजे जो येशूला धरून देणार होता त्याने आपल्या मनामध्ये येशूला धरून देण्याचा विचार केलेला होता, आणि त्या मनामध्ये विकल्प होता. म्हणजे अंतःकरणाचा जो शुद्ध नव्हता, त्याच्या मनामध्ये एक स्वार्थाची एक गोष्ट होती, स्वार्थ त्याच्यामध्ये लपलेला, शैतान त्याच्यामध्ये कार्य करत होता. तर मग येशूने काय म्हटलं, शिष्याचे पाय, येशू पेत्राला म्हटलं का, ज्याचे संपूर्ण शरीर किंवा आंघोळ झालेले आहे त्याचं स्नान झालेलं, त्याचे पायाशिवाय काही धुवायची गरज नाही. आणि नंतर मग येशूने शिष्याचे पाय धुतले. पाय धुवून उठल्यानंतर येशूने काय म्हटलं, मी गुरु असून तुमचे पाय धुतले तर तुम्ही काय करावं, तुम्ही सुद्धा एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे. प्रियजनो, आता आज येशू सांगत आहे आम्ही एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे, तर याचा अर्थ असा नाही की आम्ही आता लोटा घेऊन सर्वांच्या जवळ जाऊन त्यांचे पाय धुवावं, तसं नाही. परंतु याच्यामध्ये सेवा केली पाहिजे. ज्याप्रमाणे येशूनं सेवा केली तसे आम्ही सुद्धा एक दुसऱ्याची सेवा केल्या पाहिजे, प्रेम केल्या पाहिजे. येशू म्हणत आहे, मी तुम्हाला एक किस्सा दाखवलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे. मी गुरु असून मी तुमचे पाय धुतले, म्हणजे प्रेमाचं प्रतीक मी तुम्हाला दिलं. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे, म्हणजे सेवा केली पाहिजे. येशूने एक मोठं म्हणजे सर्वात महत्वाचं उदाहरण दिलेलं आहे इथं, शिष्याचे पाय धुवून. विनम्रतेचा धडा शिकवलेला आहे येशूनं. विनम्रतेचा धडा, प्रेम करणे शिकवलं, फक्त सांगून नाही दिलं. येशूनं शिकवलेलं आहे आपल्या शिष्यांना की आपण अशा प्रकारे केलं पाहिजे. आणि त्याने काय म्हणलं का, हे जे आपण जे सेवा करतो, प्रेम करतो, ह्या प्रेमामागे, सेवेमागे एक मोठा उद्देश लपलेला आहे. काय आहे की आम्ही या पृथ्वीवर एक दुसऱ्याची सेवा केल्याने आम्हाला स्वर्ग मिळणार आहे. आम्ही स्वर्गामध्ये आमची जागा तयार करत आहोत. म्हणून स्वर्गामध्ये जाण्यासाठी आम्ही एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे,
सेवा केली पाहिजे, मदतीस गेलं पाहिजे, त्यांना प्रभूच्या नावाने त्याची सेवा केली पाहिजे. अडचणीत आहेत, दुःखात आहेत, कष्टात आहेत, त्यांना आपण प्रभूच्या वचनाने मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि जे संकटात आहेत त्यांच्यासाठी धावून गेलं पाहिजे. अशा प्रकारे सेवा करण्यासाठी, प्रेम करण्यासाठी याच्याद्वारे प्रभू आम्हाला सांगत आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी येशूची ही शिकवण फार मोठी शिकवण आहे. आणि त्याच्यानंतर येशूने काय केलं? त्याने भोजनाला बसल्यानंतर भाकर हातात घेतली आणि भाकर हातात घेऊन त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हटलं, हे माझे शरीर आहे, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी मोडले जात आहे. हे माझे रक्त आहे, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी सांडले जात आहे. प्रियजनो, ही फार महत्वाची आमच्यासाठी देवाची भेट आहे. प्रभूचे शरीर आणि रक्त आज ख्रिस्ती जीवनाचा, ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू आहे. येशूचे शरीर, येशूने स्वतःला रोटीमध्ये बदलवलं. येशूला माहित होतं की आता येशू शरीर रूपाने या पृथ्वीवर राहणार नाही. तर मग येशूची उपस्थिती कशी दर्शवायची? तर येशू स्वतःला भाकरीमध्ये बदलून म्हणत आहे, माझे शरीर आहे, आणि त्यांनी आपली उपस्थिती भाकरीमध्ये, पवित्र परमप्रसादामध्ये केलेली आहे. प्रियजनो, आपण विश्वास ठेवूया. पुष्कळ लोक, आम्ही जेव्हा पूजेला येतो तेव्हा पुष्कळ लोकांचं लक्ष राहत नाही या प्रार्थनेकडे किंवा ह्या पवित्र परमप्रसादाकडे. आम्ही भरपूर आपल्या कामामध्ये आहोत किंवा आमच्या मनामध्ये भरपूर विचार चालू आहे. आम्ही फक्त एक नॉमिनल किंवा एक आमचं रोजचं दैनंदिन कार्य म्हणून आपण पूजेला येतो आणि जातो. परंतु कधी कधी आम्हाला मनामध्ये असं वाटत सुद्धा नाही की मी येशूला भेटायसाठी आलो, येशूला ग्रहण करण्यासाठी आलो, येशूला स्वीकार करण्यासाठी आलो. येशूने म्हटलेलं आहे, आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6 वचन 50 मध्ये आम्ही वाचतो. वचन सांगत आहे की जो माझे शरीर खातो, माझे रक्त पितो, त्याला मरणाचा अनुभव होणार नाही. म्हणजे आम्हाला सदा सर्वदा जिवंत राहण्यासाठी, सदा सर्वदा जिवंत म्हणजे आम्ही शरीर रूपाने नाही, आमचा आत्मा अमर होण्यासाठी, आम्ही स्वर्गात जाण्यासाठी, आम्हाला स्वर्गात जाता यावं, प्रभूचे शरीर ग्रहण करून. म्हणजे मग कसं ग्रहण करून? ते तयारी करून. आम्ही तयारी केलं पाहिजे, आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आम्ही शुद्ध झाला पाहिजे, याचं मर्म ओळखलं पाहिजे, येशूच्या शरीराचा अर्थ ओळखला पाहिजे. येशूचं शरीर, ते येशूचं शरीर आमच्या शरीरामध्ये जेव्हा येते तेव्हा ते आमच्या शरीराशी एक होते. येशूचा शरीर आमचं शरीर येशूचं शरीर बनते. म्हणजे ते किती पवित्र आहे, त्या पावित्र्याला ओळखून आपण त्याला ग्रहण केलं पाहिजे. आणि म्हणून येशूनं ह्या आपल्या ख्रिस्ती विश्वासामध्ये येशूचे शरीर स्थापन केलेलं आहे. आणि त्या येशूच्या शरीराच्या द्वारे हे ख्रिस्ती धर्म चालत आहे. हे केंद्रबिंदू आहे. कुठेही आपण कोणती प्रार्थना, मोठी प्रार्थना करतो तेव्हा आपण पूजा बलिदान ठेवतो. सर्वसाधारण चर्चचा फीस असेल तर, सर्वसाधारण आपण काहीतरी ऑर्डिनेशन असेल तर, किंवा लग्न समारंभ असेल तर, किंवा मरण असेल तर, किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वात आधी पूजा बलिदान करतो. आणि पूजा बलिदान म्हणजे आम्ही येशूला ग्रहण करतो आणि त्या येशूला ग्रहण केल्यानंतर बाकीचे आम्ही कार्यक्रम करतो. म्हणजे आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू पवित्र परमप्रसाद आहे. त्याच्यासाठीच प्रभूने आम्हाला हा पवित्र परमप्रसाद स्थापित करून दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर येशूने काय केलं? ह्या 3 महत्वाच्या गोष्टी. येशूनं पुरोहिताची स्थापना केली. पुरोहिताई, गुरुदीक्षा
आणि त्या शिष्याला सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या नावाने एकत्र जमता तेव्हा तुम्ही माझ्या नावाने हे करा. आणि पुरोहित, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज चर्चला चालवत आहे. पुरोहित फार महत्वाचा घटक आहे. पुरोहिताच्या आशीर्वादाने पूजा संपन्न होते. पुरोहिताच्या द्वारे आज पाप क्षमेचा संस्कार आम्हाला उपलब्ध होते. पुरोहिताच्या द्वारे जिथं कुठं आम्हाला पवित्रीकरण करायचे आहे तिथं पवित्रीकरण होते. आम्ही पुरोहिताद्वारे आमच्या घराला आशीर्वाद देतो, मरण पावलेल्या लोकांना आशीर्वाद देतो. आपण जो पुरोहिताचा आशीर्वाद स्वीकार करतो तेव्हा जिथं कुठं पुरोहिताचा आशीर्वाद येते तिथं पवित्रीकरण होते. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा बरोबर असो. हा जो आशीर्वाद आहे फक्त पुरोहितच देऊ शकतो आणि पुरोहिताला अधिकार मिळालेला आहे. त्याला त्याच्या गुरुदीक्षाद्वारे परमेश्वराने त्याला अभिषिक्त करून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्या शक्ती सामर्थ्याने बिशप स्वामीद्वारे पुरोहिताला हा अभिषेक देण्यात येतो आणि त्या अभिषेकाद्वारे पुरोहित कार्य करतो आणि हे चर्च पुरोहिताच्या द्वारे चालते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा जो दिवस आहे हा फार महत्वाचा आहे. या आजच्या दिवशी येशूने 3 महत्वाचे कार्य केलेले आहे. प्रेमाचं प्रतीक दाखवलेलं आहे, शिष्याचे पाय धुवून विनम्रतेचा धडा शिकवलेला आहे आणि आम्हाला सेवा करण्यासाठी शिकवलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रभूने आपले शरीर आमच्यासाठी स्थापित केलेले आहे, पवित्र परमप्रसाद. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, पुरोहिताची स्थापना केली. आणि या 3 कारणासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे आणि पुरोहिताच्या द्वारे हे संपूर्ण कार्य परमेश्वर चालवत आहे. आणि म्हणून आज पुरोहिताचा सण आहे. पुरोहिताचा सण आपण साजरा करतो. पुरोहिताची आज नियुक्ती झाली. आजच्या दिवसापासून पुरोहित कार्यरत झाला आणि म्हणून आम्ही आज प्रत्येक प्रीस्टला, प्रत्येक पुरोहिताला आज आपण हॅपी फीस्ट म्हणतो किंवा शुभेच्छा देतो. तर ह्या आजचा सण फार महत्वाचा आहे आणि ह्या येशूचे कार्य समोर नेण्यासाठी, येशूचे कार्य समोर चालत राहण्यासाठी, येशू शरीर रूपाने आमच्यामध्ये नाही आहे तरी परंतु हे वास्तविक शरीर आता काय बनते, पुरोहित आणि चर्च, आणि चर्चचे सर्व कार्य काय बनते, येशूचं शरीर बनते आणि त्याच्याद्वारे येशू आज कार्यरत आहे. प्रियजन हो, आजच्या दिवसाला फार महत्व आहे आणि म्हणून आपण आजचा सण मनातून, अंतकरणातून आपण साजरा करूया. चर्चसाठी प्रार्थना करूया, चर्चच्या कार्यासाठी प्रार्थना करूया, पुरोहितासाठी प्रार्थना करूया आणि त्यांच्याद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद मिळतो, आमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतो, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद मिळतो. तो आशीर्वाद आपण आज स्वीकार करूया आणि आज विशेष करून सर्व जगासाठी आपण प्रार्थना करूया.